आणि आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना गिफ्ट मिळणार आहे। पीएम किसानचा जमा होणार आहे। राज्यातील 92.71 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खुशखबर समोर आली असून नुकत्याच तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा झाले असताना आता आणखी 2,000 रुपये त्या 2 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। हे 2,000 रुपयाची रक्कम केंद्र सरकारच्या वतीने तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उशिरा प्राप्त झाला होता। जवळपास 1 महिना उशिरा पैसे हे शेतकऱ्यांना मिळाले होते। आता ते पैसे मिळून 2 ते 2.5 महिने झाल्यामुळे केंद्र सरकारने यावेळेस पीएम किसान योजनेचा येणारा 21वा हप्ता थोडा लवकरच देण्याचा निर्णय घेतला असून राज्यात नुकत्याच झालेल्या तुफान, अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना थोडा दिलासा भेटावा याकरिता सरकार त्यांच्या योजनेचे हप्ते यावेळेस थोडे लवकर हे वाटप करत आहे। कारण की पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होताच पुढील 8 ते 10 दिवसामध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेचा जुलैचा हप्ता लगेच जमा केला होता। त्यानंतर या महिन्यामध्ये लगेच राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला। आता त्या पाठोपाठ लगेच केंद्र सरकारने पुन्हा एकदा पीएम किसान योजनेचा येणारा 21वा हप्ता जमा करण्याचा हा निर्णय केला आहे। आणि हा 21वा हप्ता आता तुम्हाला येत्या काही 2 दिवसामध्ये तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे, याची दक्षता सर्व पात्र शेतकऱ्यांनी घ्यायचे। तसेच मित्रांनो, या पीएम किसान योजनेअंतर्गत महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने 20वा हप्ता वाटप करते वेळेस राज्यातील 60,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेतून बाद केले होते। म्हणजेच त्यांना 2,000 रुपयांचा हप्ता जमा केला नव्हता। याच 60,000 शेतकऱ्यांना राज्य सरकारने देखील नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे देण्यास हे टाळले असून त्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन नियमांतर्गत अपात्र करण्यात आले आहे। जर तुम्ही देखील या नियमांतर्गत अपात्र झाला असाल तर तुम्हाला देखील 21व्या हप्त्याचे पैसे मिळू शकत नाहीये। त्यामुळे 21वा हप्ता येण्याच्या अगोदरच तुम्ही तुमचे पीएम किसान योजनेचे खाते चेक करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे। सोबतच KYC ही अपडेट करून घेणे हे गरजेचे राहणार आहे। त्या कारणामुळे देखील तुम्ही अपात्र ठरू शकता। धन्यवाद।